1998 मधली एक गोष्ट आहे. बी व्ही काळे म्हणून विलासराव देशमुखांचे खास राईट हँड होते. ते पुढे मांजरा कारखान्याचे चेअरमन पण झाले. तुम्ही तेव्हा कासारवाडीला असायचो. तुम्ही पुण्यातले आता प्रदीप देडकर, प्रल्हाद देशपांडेंना विचारा, तर ते विलासरावांची कुंडली घेऊन आले. कारण विलासराव मुख्यमंत्री होणार हे मी सांगितलं होतं, पण त्यांना ते कन्फर्म करायचं होतं. आणि त्यावेळेस काय झालं, मला वाटतं राष्ट्रवादीची स्थापना झाली होती वगैरे काहीतरी, त्यावेळेस ह्या गोष्टी चालल्या होत्या. नाही, तेव्हा झाली नव्हती, ही 99ची गोष्ट. 98मध्ये अशा गोष्टी चालल्या होत्या काहीतरी. आणि 95पासून सतत पराभवाचा छायेत असल्यामुळे डिप्रेशनमध्ये होते आणि डिप्रेशन बाहेर येत होते विलासराव. त्याच्या अगोदरची त्यांना मी औरंगाबादला, म्हणजे जिथे हायकोर्टात त्यांची केस चालू होती मामुली रे वगैरे शब्दावरची, तेव्हाही मी त्यांना भेटलो होतो हॉटेल अतिथीमध्ये. तेव्हा ते ड्रिंक्स वगैरे घ्यायचे वगैरे, मी आपलं लिंबू सरबत ताक प्यायचो, गप्पा व्हायच्या आमच्या. तर ते डिप्रेशनचाच काळ होता त्यांचा सगळा तो. विधानसभा हरले, विधान परिषद हरले वगैरे, आणि शरद पवारांनी त्यांचा गेम केला होता पॉलिटिकल. तर त्यामुळे शक्यच नाही मला, पवार कधीच होऊ देणार नाहीत मुख्यमंत्री वगैरे असं. तर बी व्ही काळे आले माझ्याकडे ओरिजिनल कुंडली घेऊन. तर मी काळेंना म्हटलं, साहेब मी कुंडली बघत नाही, मला त्या हस्तरेषा द्या, त्यातलं ज्ञान नाही. त्यामुळे असं कसं काय तुम्ही जोशी वगैरे. मी लाव सगळे जोशी काय ज्योतिषी नसतात, मी ज्योतिषी नाही आहे, मी स्वामीजीचा अभ्यासक आहे आणि अशी अशी माझी मर्यादा आहे अशी असं. मग ते म्हणाले की 1,00,000 फी देतो मी तुम्हाला. मला 1,00,000 फी घेऊन मी काय करू. नाही म्हणे, बघ पुण्यातले जे मधा भट आहेत त्यांची 1,00,000 फी, मग त्यांना दाखवू का. म्हटलं तुम्ही कोणाला दाखवू शकता, मला काही प्रॉब्लेम नाही आहे. त्यांनी मग मधा भटांना 1,00,000 दिले असं त्यांनी सांगितलं मला. दिली की नाही मला माहीत नाही. तर मग मी म्हणलं, आणि तिथे प्रल्हाद देशपांडे होता. तो म्हणाला नंतर घ्यायचे असतील पैसे वगैरे. मग हे तो माझा अकाउंटंट आहे बरं का. ते म्हणलं मग तू एक काम कर, तूच आता इथे बस, तुला पगडी घालतो मी, कुंडल्या वगैरे मान, मी आतून तुला मेसेज देतो, तुला पैसे गोळा कर. तो म्हणलं नको, उद्या मला पकडून मारतील लोक. म्हणलं हां, हे असे धंदे नाही करायचे असं. म्हणजे पैसे घ्यायला काय प्रॉब्लेम नाही, पण ते प्रॉब्लेम असा आहे की मग ती लायबिलिटी, अकाउंटेबिलिटी असा विषय आहे. आणि असं काही नाही, आता अमेरिकेमध्ये पण काय माहिती का, सायंटिफिक सर्व्हिस दिली की लोक फीस घेतात. पण भारतीय नाही नेत्यांचं काय माहिती का, ते सायंटिफिक अप्रोच त्यांना कळतच नाही. त्यांना ज्योतिषी, अघोरी विद्या, जादूटोना, पूजापाठ, मंत्रतंत्र ह्यांना ते खूप पैसे देतात. सायंटिफिक अभ्यास करणाऱ्या माणसाबद्दल त्यांना अजून कळत नाही, असा प्रॉब्लेम आहे. तर तेव्हाचे 1,00,000 म्हणजे आताचे किती झाले सांगा. 98मध्ये बी व्ही काळेनंतर वारले, ते झालं सगळं त्याचं जे काय असेल. पण म्हणजे ही एक आठवण आहे की स्वतः मला ते पैसे द्यायला त्यावर. पण मी ना विलासरावची कुंडली स्वतः आणि परत केली त्यांना मी कुंडली ओरिजिनल. त्यामुळे तुमच्याकडे राहू द्या, म्हणजे नको. त्यामुळे झेरॉक्स तरी करून घ्या, म्हणजे नको. मी तिचा अभ्यास करत नाही, मी त्यातला योग्य माणूस नाही आहे. तुम्ही हवं ते करू शकता.